अहिल्यानगरवरून एका ताईंचा मला फोन आला होता. त्यांचा मुलगा अगदी 16-17 वर्षांचा आहे. बरं. त्याच्या मित्राने आयफोन घेतला बरं. म्हणून त्याला पण आयफोन हवा होता. बरं. आता त्याचे वडील कारखान्यामध्ये काम करतात, जिथे त्यांना फक्त 15-16 हजार पगार आहे. हं. जिथे आयफोन 1.5 लाखांचा घेऊन देणं शक्य आहे का? तर अशी जी मुलं आहेत, अशा मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? गॅजेट्स घेणं चुकीचं नाहीये. हं. ॲस्पिरेशन्स असले पाहिजेत. मोठे ॲस्पिरेशन्स पण तुम्ही ठेवा, पण जमिनीवर राहून ठेवा. येस. म्हणजे काय? आपल्या आवाक्यात ठेवा. म्हणजे आपण म्हणतो ना, अंथरूण पाहून आपलं पाय पसरले पाहिजेत. म्हणजे काय? आपण जेव्हा ते क्रेडिट कार्ड, नंतर पर्सनल लोन किंवा आता हे तू कुठल्या विजय सेल्समध्ये जा, कुठेही जा, तर तुला EMIमध्ये इझिली हां, अवेलेबल ते होऊन जातात. फायनान्सवाले आता बसलेलेच असतात. तुमचा पगार आहे 15-20 हजार. खरंच आपण 1-1.5 लाखाचा फोन अफोर्ड करू शकतो का? आपली तेवढी पोटेन्शियल आहे का? बरं, त्याच्यात तुला रेव्हेन्यू जनरेट होतोय. म्हणजे तू पॉडकास्ट करतोयस, तू काही रील्स बनवतोय, तू बरोबर. काहीतरी मॉनिटाईज करतोय, येस. नक्कीच घ्या. पण तुला येस, त्याच्यात येस, काही येस. उपयोग नाही. लोकांना दाखवायचंय. ती लोकं तुझ्यासाठी उद्या उभी तरी राहणार आहेत का? मग त्या लोकांना काय इम्प्रेस करण्यात पॉइंट आहे? नाही, आपल्याला आपलं लाईफ जगता आलं पाहिजे.